नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातला शेतकरी आज धाय मोकलून रडतोय. 70 लाख एकर, आकडा नीट ऐका, 70 लाख एकर जमिनीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये फक्त चिखल आहे. तुम्हाला ऐकायला 70 लाख हा फक्त आकडा वाटेल, पण जरा विचार करा, त्या 70 लाख एकरांवर आज किती कुटुंब अवलंबून असतील आणि त्या लाखो कुटुंबांमधली किती स्वप्न असतील ज्यांची आज चिखलमाती झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये जवळपास 3 दिवस अतिवृष्टी झाली. गावच्या गावं पाण्याखाली गेली आणि हिरवी गार तरारलेली शेतं कंबरभर पाण्यात दिसेनाशी झाली, कुजली, सडली. अहो, इथं घरातल्या कुंडीतलं एखादं छोटं रोप मेलं ना तर दिवसभर मनाला हुरहुर लागते. विचार करा, पदरचे हजारो रुपये घालून दिवस रात्र राबून पिकवलेलं शेत असं चिखलमाती होताना बघून त्या शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल. दारातलं दुभतं जनावर बांधलेल्या खुटीवरच बुडून मेलं तर त्या शेतकऱ्याचा जीव काय तडफडत असेल. निसर्गानं केलेल्या आघात हा आपला शेतकरी काय आज सोसत नाहीये हो. कधी दुष्काळ आहे, कधी अतिवृष्टी आहे, कधी अवकाळी आहे. निसर्गाचा हा आणि असला लहरीपणा हा जणू त्याच्या पाचवीला पुजलाय. पण आजचं संकट नेहमीसारखं लहान नाहीये. आजचं संकट शेतकऱ्याचं अवसान गाळणार आहे. कारण आता शेती आणि संसार दोन्ही पाण्यात बुडाले. तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार, पण ही अतिवृष्टी कितीतरी मुलामुलींचं शिक्षण थांबवेल. आता कितीतरी आजारपणं आता अंगावरच काढली जातील. कितीतरी मुली असतील ज्या शिक्षणाऐवजी लग्नाच्या बेडीत अडकतील. कितीतरी मुलं असतील गाव कायमचं सोडतील आणि शहरातल्या मोलमजुरीची वाट धरतील. आणि कर्जाच्या भीतीनं कित्येक शेतकरी चिंतेत बुडतील. अतिवृष्टीची ही भीषणता तुम्हाला आज कदाचित जाणवणार नाही, पण 70 लाख एकर जमिनीवर अवलंबून असणाऱ्या लाखो कुटुंबांचं तेच भविष्य असणार आहे. पण या सगळ्याचा दोष फक्त अतिवृष्टीवर टाकता येईल का? आज अतिवृष्टी झाल्यावर दौरे सुरू झालेत, पंचनामे व्हायला लागलेत, नुकसान भरपाईचे आकडे समोर येऊ लागलेत. पण निसर्गाच्या लहरीपणाला उत्तर द्यायला हे एवढंच पुरेसं आहे? नुकसान भरपाईच्या रकमा उद्याचं संकट थोपवू शकतील? हा कळीचा प्रश्न आहे. हाच प्रश्न आज आपण लक्षवेधीमध्ये विचारणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात मराठवाड्यातलं आजचं धगधगतं वास्तव काय. नजर जाईल तिथपर्यंत फक्त विध्वंस. गुडघाभर पाणी साचलेल्या शेतात कुजलेल्या पिकाकडे हताशपणे पाहणारे डबडबलेले डोळे, डोळ्यासमोर बुडालेला संसार बघून तडफडणाऱ्या बाया. ही सगळी दृश्य पाहून आज अवघा महाराष्ट्र रडतोय. एरवी फक्त कोरड्या दुष्काळाचे चटके सोसणारा मराठवाडा आज मात्र ओल्या दुष्काळाचा चिखलात पार रुतलाय. गेले 3 दिवस मराठवाड्यात पाऊस धोधो बरसला. कधी नव्हे इतका पाऊस झाला. गावच्या गावं पाण्यात बुडाली, शेतं दिसेनाशी झाली. पाऊस मुसळधार झालाय. 8 दिवस झाले पाणी हटाना. सारे झाडं उलथून पडले, सारी ठिबक पाईपलाईन वाहून गेली आणि आमचे हे फळबाग पहिल्याच वर्षी पीक आलं आणि असं झालं. आम्ही किती इतकी मेहनत केली, खत पाणी घालून काही उपयोग नाही झाला आमचा. आमची याची भरपाई करून द्यावा अशी सरकारला विनंती आहे. आम्ही फोन केला होता तलाट्यांना गावात निंबोडी मध्ये, तर ते येऊ राहिलेत. आता आज काही आले नाहीत. आम्ही फोन सकाळीच केलेला आहे 7:30-7:30च्या दरम्यान, ते काही आले नाही. आमचे असं भरपूर नुकसान झालेलं आहे. झालं संत्रा असा गळून गेलाय, सगळे झाडं काही उलटून गेलेत. अशी नुकसान झालेली आहे आमची. काय सरकारने एवढंच फक्त लक्ष द्यावं, तातडीने बघून यावं. हे शेतामध्ये माती नाही राहिली, काहीच नाही.
सगळं उलटून झालं. आता हे फळबाग कधी येईन का नाही याचा भरोसा नाही आता. गेल्या 3 दिवसात मराठवाड्यामधल्या बीड, धाराशिव, परभणी तर उत्तर महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. शेकडो गावं पाण्यात बुडाली. 27 जणांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढावं लागलं. NDRF आणि SDRFनं 200 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. पण तरीही या पुरामध्ये 8 जणांचे जीव गेले, 10 जण जखमी झाले. गरोदर महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढताना जवानांनी जीव पणाला लावला. पण आता खायचं काय हा प्रश्न मराठवाड्यातल्या गावागावात आहे. कारण राज्यातल्या 70 लाख एकर शेतीचा अक्षरशः चिखल झालाय. जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणतः जवळजवळ 70 लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदीकाठची, ओढ्याकाठची जी जमीन आहे ती जमिनीची माती सकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे. अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे. अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे. घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे. शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील, खूप मोठं नुकसान आहे. सरकारनं आता पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाड्यातले शेतकरी करतायत. कर्ज घ्या पण शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी लोकप्रतिनिधी करतायत. कृषी मंत्री दत्ता मामा भरणेजींना विनंती केली की ती 8 पूर्वीच्या पद्धतीने त्या ठिकाणी लागू करा, कारण शेतकरी अडचणीत आहे. विम्याचीही मदत शेतकऱ्याला त्या ठिकाणी होईल. आणि सरकार म्हणून माझी विनंती आहे की आपण योजनेसाठी कर्ज काढतो, राज्यावर कर्जाचा बोजा घेतो. मला वाटतं शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पाहिजे तेवढं कर्ज राज्य सरकारनं खुशाल काढावं, पण शेतकऱ्याला मात्र मदत जी आहे ती भरीव स्वरूपाचीच झाली पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या प्रपंचात निदान उभा तर राहू शकेल. अशा पद्धतीची भरीव स्वरूपाची मदत सरकारनं करणं अपेक्षित आहे आणि ती आमची मागणी आहे. मराठवाड्यातलं नुकसान पाहता आता सगळे पंचनामे होण्याची वाट आम्ही बघणार नाही. जसजसे पंचनामे होतील तसतशी मदत वाटप होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये, म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. मराठवाड्यात शेतकऱ्यांचं टोकाचं नुकसान झालंय. खरीपाचं पीक तर हातातून निघूनच गेलंय, पण रब्बीची पेरणीही आता करता येणार नाहीये. कारण अनेक ठिकाणी शेतांमधली मातीच खरडून गेलीय, तर दुसरीकडे विहिरी गाळानं भरून गेल्यात. त्यामुळं पूर ओसरला की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर उभा असेल. निकृष्ट बियाण्यातून वाचलं तर दुष्काळात जातंय, दुष्काळातून वाचलं तर अतिवृष्टीत जाते, अतिवृष्टीतून वाचलं तर अवकाळीत जातंय आणि या सगळ्यातून वाचलं तर बाजार समितीत जातंय. राज्यातल्या शेतकऱ्याची हीच अवस्था आहे. फाटलेला आभाळ 3 दिवसात शांत तरी होतंय, पण फाटलेल्या व्यवस्थेची लाज शेतकऱ्यानं अजून किती दिवस राखायची. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. मराठवाड्यामधली ही अवस्था. पण या अवस्थेने जे प्रश्न निर्माण केलेत ते फक्त मराठवाड्यातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाहीयेत. कारण हा शेतकरी शेवटी आहे कोण? तो तुमचा आमचा पोशिंदा आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या हे प्रश्न आपल्या सगळ्यांशी जोडले गेलेले आहेत. पण त्याही पुढे जाऊन निसर्गाचा विचार केला तर हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या भविष्याशी जोडला गेलेला आहे.
का अचानकपणे इतका पाऊस होतोय? मान्सून माघारी फिरण्याची वेळ असताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस का होतोय? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येईल याची कल्पना आपल्याला का येत नाही? जर पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असेल तर ते वाचवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत? नुकसान भरपाईचे आकडे ही तात्पुरती मलमपट्टी ठरेल, पण शेतीला वाचवायचं असेल तर ही मलमपट्टी पुरेशी आहे का? हे अनेक प्रश्न आज आवासून उभे आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं जर आज शोधली नाहीत तर कदाचित खूप उशीर झालेला असेल. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालजी. आशिषजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. जयस्वाल साहेब, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? मला वाटतं आवाज पोहोचत नाहीये, ते थोड्या वेळाने आपल्या सोबत असतील. ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे आपल्या सोबत आहेत. साबळे सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. बालाजी गित्ते मॅफकोचे संचालक आपल्या सोबत आहेत. गित्ते साहेब आपलंही स्वागत. नमस्कार मॅडम. निवृत्त कृषी संचालक डॉक्टर तुकाराम मोठे आपल्या सोबत आहेत. मोठे सर आपलंही स्वागत. नमस्कार. शेती अभ्यासक डॉक्टर अजित नवले माझ्यासोबत चर्चेत सहभागी होतात. नवले सर नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. आणि कृषी पत्रकार संदीप भुजबळ हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. संदीप आपलंही स्वागत. नमस्ते. आशिषजी, माझा आवाज आता आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, तुमचा आवाज येतोय. आशिषजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण सगळ्यांनीच थोड्या वेळापूर्वी दत्तात्रय भरणे राज्याचे कृषी मंत्री यांनी माध्यमांना दिलेली माहिती ऐकली. त्या माहितीतला आकडा आहे तो सगळ्यांच्या पुढे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. 70 लाख एकर शेतीचं नुकसान झालंय. ही प्रचंड मोठी आकडेवारी आहे. मला पहिलं तर हे सांगा की 70 लाख एकर शेतीचं नुकसान, एवढं मोठं नुकसान या अगोदरच्या आपल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये एकाच वेळी कधी झालंय का? नाही, कसं आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी नापिकी, कधी रोगराई, अशा पद्धतीचे विविध संकट वर्षानुवर्षापासून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणि सरकार पुढे येत आहे. आणि आताचा जो पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे जो संकट आलेला आहे तो निश्चितच फार दुर्दैवी आहे. परंतु नैसर्गिक संकट आहे. परंतु या नैसर्गिक संकटात शासन मात्र पूर्ण ताकदीने या विषयाकडे लक्ष घालून आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय असा आढावा घेत आहे आणि आता उद्या सर्व मंत्री महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टीची जी नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करत आहे. आणि जरी संकट मोठा असला परंतु या सर्व परिस्थितीवर योग्य ती मदत सरकारकडून करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते पाऊल उचलले जाते. मी आपले पूर्ण व्हिडिओ पाहिले. उद्या देखील माझा 2 जिल्ह्यात दौरा आहे. उद्या अनेक मंत्री अनेक जिल्ह्यात जात आहेत. ते जे दृश्य आपण आपल्या चॅनलवर दाखवले ते अत्यंत दुःखद आहे. ते वेदना पाहता येत नाही. परंतु या पूर्ण परिस्थितीमध्ये एक पहिला विचार करते. आणि बघा, एक तर सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत. पहिले पाऊस आणि खंड पडला आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा पाऊस यायला पाहिजे होता तेव्हा आलं नाही. आणि आता हे अजून आपल्या समोर खरीप हंगामामध्ये अजून आता पुढच्या अनेक दिवस आपल्या समोर अजून आपल्याला पीक पूर्ण यायला वेळ आहे. त्यामुळे अजून कशी परिस्थिती निर्माण होत आहे. परंतु मी महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याला सरकारच्या वतीने आश्वस्त करतो. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयाकडे लक्ष घालून आहे. आणि जे सर्वसामान्य माणसाला अपेक्षित मदत आहे ते देवेंद्रजी आणि दोन्ही मुख्यमंत्री हे महायुतीचं सरकार
यांनी मागील 3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला मदत केली. मदतीचा उच्चांक या ठिकाणी आजपर्यंतचा सर्व रेकॉर्ड तोडलेला आहे. परंतु यावर्षीचं नुकसान हे देखील मोठं आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय शासन करेल. आता राहिला प्रश्न आहे की ओला दुष्काळ जाहीर करायचा किंवा कर्जमाफी करायचं. सध्या समोर शेतकऱ्यांना या परिस्थितीमध्ये मदत करणं हा पहिला टार्गेट आहे. बाकीच्या विषयांना आपण टप्प्याटप्प्याने निर्णय करू. जी मदत आता आकडा जाहीर झालाय 2215 कोटींचा, कदाचित त्याच्यामध्ये वाढही होईल, पण ही मदत पुरेशी ठरणार आहे का इतक्या मोठ्या नुकसानीसाठी? कारण नुकसान अनेक पदरी आहे, फक्त शेतीचं नाहीये, घरांचं नुकसान आहे, जनावरांचं नुकसान झालंय आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागणार आहे. या सगळ्याचा विचार करता हा आकडा पुरेसा ठरेल मदतीचा? एचडीआरएफ एनडीआरएफ मध्ये आपण ऍडव्हान्स मध्ये त्याची तरतूद ठेवत असतो. गरज पडली तर सरकारच्या अर्थसंकल्पातून पैसे देऊ किंवा सेम ऍडव्हान्स कडून पैसे देऊ. परंतु मदत ही सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे, काही पुरेशी मदत नाही आहे. परंतु मदत करताना आपण जसं 2022 किंवा 2023 आणि 24 ज्या पद्धतीची मदत झाली त्या धर्तीवर त्यापेक्षा जास्त मदत यावेळेस नुकसानीचे टोटल आकारणी करून निर्णय करण्यात येईल. बरं, आता एक प्रश्न आहे जो शेतकऱ्यांकडनं आरोप होतोय की 3 दिवस होऊन गेलेत आणि तुम्ही सुद्धा आता म्हटलं की तुम्ही उद्या जाणार आहात पाहणी करायला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पोहोचतील, पण आमचे पालकमंत्री आमचे नेते आमच्यापर्यंत संकटाच्या काळामध्ये पोहोचले नाहीत असा आरोप अनेक शेतकऱ्यांकडनं अनेक जिल्ह्यांमधनं होतोय. ते बघा, प्रत्येक मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात दौऱ्यावर आहे. उद्या तर सर्वच ठिकाणी दौरा होणार आहे. शेवटी आज आपण पाहिलं ही अतिवृष्टी तर हे एका जिल्ह्यात झाली नाहीये, बरोबर, मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जिल्ह्यात झालेली आहे. सर्व मंत्री आणि पालकमंत्री आपल्या अलर्ट मोड मध्ये आहेत आणि जरी प्रत्यक्षामध्ये पाहणी कसं आहे की ते करणं शक्य नाहीये, कारण की प्रत्यक्षामध्ये किती शेतात जाणार आहे. शेवटी सिस्टम व्यवस्थित काम करत आहे. तलाठी आहे, आपलं पंचनाम आहे, जिल्हाधिकारी आहे, मंडळ अधिकारी आहे, कृषी सहाय्यक आहे, हे सर्व लोकांना आम्ही संवाद करत आहोत आणि सर्व संबंधितांना या संदर्भात सूचना देतो. पूर्ण महाराष्ट्राच्या एवढ्या शेतीमध्ये पाहणी करणं हे एकट्या सरकारचं साठी शक्य नाही, पण काही प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जितकं शक्य आहे तितकं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दौरा करून ही पाहणी केली जात आहे. बर, ठीक आहे. आपण शेती अभ्यासकांना सुद्धा याच्याबद्दल विचारूयात. अजित नवलेजी आपल्या सोबत आहेत. अजितजी, आता जयस्वाल साहेबांनी जे सगळं सांगितलं ते एक तर तुम्हाला मान्य आहे का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या अगोदर ज्या आपत्ती आपण बघितलेल्या आहेत विशेषतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी, उत्तर महाराष्ट्रातले पण जिल्हे आहेत याच्यामध्ये, पण मराठवाड्यामध्ये आज आलेलं संकट हे आधीच्या संकटापेक्षा किती वेगळं वाटते, कसं वेगळं वाटते? आता पूर्वीच्या ज्या सगळ्या आपत्ती आल्या त्यापेक्षा ही आपत्ती ही अचानक कोसळलेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस करणारी अशा प्रकारची आपत्ती आहे. त्याच्यामुळे मदत करताना सुद्धा यापूर्वीचे जे निकष होते, या पूर्वीच्या ज्या सगळ्या अटी होत्या त्याच्या पलीकडे जाण्याची परिस्थिती, एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे राज्य सरकारनं आणि जयस्वाल साहेबांनी दोघांनी समजून घेण्याची परिस्थिती आहे. आज जी मदत होते आहे त्याच्यामध्ये मुख्यतः जो सरकारचा JR आहे 30 मे 2015चा, त्याच्या अंतर्गत कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टरी 8,500 रुपये त्यांनी देऊ केलेले आहेत आणि बागायती पिकांसाठी 17,000 रुपये आजची मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली त्याचा आकडा तुम्ही पाहिला की त्याचं वास्तव लक्षात येईल. 31,64,000 शेतकऱ्यांना त्यांनी मदत दिली आणि ती रक्कम आहे 2,215 कोटी रुपये. त्याचा भागाकार केला तर प्रत्येक शेतकऱ्याला 7,000 रुपये येतात मॅडम. 7,000 रुपये एकदा दिले की JR मध्ये असं म्हटलेलं आहे की त्या हंगामात एखाद्या शेतकऱ्याला एकदा मदत दिली की परत त्या शेतकऱ्याला त्या हंगामात परत मदत देता येणार नाही. म्हणजे आता 7,000 रुपये ज्या शेतकऱ्याला दिलेत ती त्या शेतकऱ्यासाठी फुल अँड फायनल अशा प्रकारची मदत असणार आहे. 7,000 रुपयात सोयाबीनचं 1 एकरचं वावर या सरकारने मला नांगरून दाखवावं, मी त्यांचे आभार व्यक्त करेन. नांगरणीचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा सुटणार नाही. बियाणं आहे, खतं आहे, कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी पिकं उभी केलेली आहेत. तुम्ही आता प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे संबंध वर्षभर ह्या हंगामाचे पैसे लेकरा बाळांच्या शिक्षणाला, पोटा पाण्याला त्याला वापरायचे होते, ते सगळे मातीत गेलेले आहेत. आणि ही आकडेवारी तुम्हाला मी बेरीजच करून भागाकारच करून सांगितली. 7,000 रुपये फक्त त्याच्या वाट्याला येत आहेत. त्याच्यामुळे मागचे निकष या ठिकाणी लागू होत नाही. परिस्थिती वेगळ्या प्रकारची आहे की अभूतपूर्व अशा प्रकारची आपत्ती आहे. त्यामुळे अभूतपूर्व अशा प्रकारचीच मदत करावी लागेल.
पंजाब हरियाणाचे शेतकरी परवा विदर्भामध्ये येऊन गेले. आम्ही सगळे नेते 3 दिवस एकत्र होतो. तिथल्या सरकारांनी मागचे सगळे GR बाजूला ठेवून दिले आणि अक्षरशः सर्वांच्या पलीकडे जात तिथल्या पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना तिथे मदत होताना आपल्याला दिसते. त्यांच्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती मी म्हणतो बरी आहे. त्यामुळे सरकारने या निकष अटी शर्तींच्या पलीकडे जात शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. प्रति एकरी 50,000 रुपयाची मदत ही शेतकऱ्याला केली पाहिजे. शेतमजुराचा सुद्धा रोजगार संपलेला आहे आणि त्यामुळे त्याला सुद्धा किमान 25,000 रुपये मदत एका कुटुंबाला एका महिन्यासाठी आपत्तीच्या काळात सरकारकडून तातडीने केली पाहिजे. हे जे काही कारागीर आहेत ज्यांचं उपजीविका शेतीवर अवलंबून होती त्यांना सुद्धा मदत करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, तुम्ही सांगितलेला आकडा खूप महत्वाचा आहे. जयस्वाल साहेब, मला कल्पना आहे की तुम्ही पूर्ण वेळ माझ्यासोबत नसाल, त्यामुळे बाकीच्या सगळ्या आलेल्या एक्सपर्ट्सची माफी मागून मी पुन्हा तुमच्याकडे येते. मला एक सांगा की जर 7,000 एवढाच आकडा जर प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला येणार असेल, आता ही सरासरी आहे, थोडंसं कमी थोडंसं जास्त होऊ शकतं, प्रत्येक शेतकऱ्याकडे जमीन किती आहे याच्यानुसार, पण सरासरी 7,000 येणार असेल, कसा होणार 7,000 मध्ये? जयस्वाल साहेब, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? खूप डिस्टर्बन्स येत आहे, परंतु सन्माननीय ज्यांनी सहभाग घेतलाय चर्चेत त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याची मी नोंद घेतलेली आहे. आणि शेवटी आता या विषयावर सरकार पुढे जेव्हा मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव येईल तेव्हा या सर्व बाबींचा निश्चितच विचार केला जाईल. हे तुम्ही म्हणताय विचार केला जाईल, पण प्रश्न हा आहे की केंद्र सरकारची मदत आता याच्यामध्ये मिळवावीच लागेल राज्य सरकारला, कारण जर याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर राज्याला प्रचंड मोठ्या आर्थिक निधीची गरज लागेल आणि त्या गरजेसाठी केंद्र सरकारची मदत लागेल. तर केंद्र सरकारची मदत घेतली जाणार की नाही? नाही, कसं आहे की दोन्ही ठिकाणी एक विचाराचं सरकार आहे आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की या पूर्ण परिस्थितीमध्ये मोदीजी देखील राज्याला वेगवेगळ्या विषयावर मदत करत आहे. राज्यात वेगवेगळ्या पायाभूत प्रकल्पासाठी आणि वेगवेगळ्या केंद्र सरकारची टीम या ठिकाणी येईल. आता दिल्लीशी संपर्क होऊन दिल्लीची टीम देखील येऊन या संदर्भामध्ये जे काही प्रचलित आपलं धोरण आहे तसं SDRF आणि NDRF मध्ये आपल्या दोघांची मदत असते आणि दोघांचा जॉईंट निधी त्या संदर्भात असतो. परंतु भविष्यामध्ये अधिकची मदतची गरज पडली तरी जरूर आवश्यकता वाटल्यास एकदा एकंदरीत टोटल नुकसान किती पद्धतीचं झालेलं आहे आणि त्याला एकूण रक्कम किती लागणार आहे त्या संदर्भामध्ये निर्णय करून या संदर्भामध्ये निश्चितच केंद्र सरकारची मदत देखील घेतली जाईल. बरं, आता असं आहे की तुमच्यासाठी पण काही कृषी क्षेत्र नवीन नाहीये. ज्या आकडेवारी आता समोर येते त्यानुसार तुम्ही साधारण 7,000 पर एकरी प्रत्येक शेतकऱ्याला देऊ शकता. शेतकरी आज म्हणतोय की नुसतं सोयाबीन जर पेरलं असेल तर किमान 25,000चा एकरी खर्च आहे. बाकीचे सगळे खर्च जर आपण धरले तर नवले साहेब सांगतात की शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये एकरी द्यायला पाहिजे. हे सगळं एवढं जशा मागण्या येतात तसं देता येणं शक्य नाहीये. पण मग सरकारला 7,000च्या पुढे जायचं असेल तर काय वाटतं जयस्वाल साहेब तुम्हाला, साधारण किती पर एकरी किमान शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत की जेणेकरून आज जे संकट उभं राहिलेलं आहे त्याच्याकडून त्याला थोडंसं तरी दिलासा मिळू शकेल? 7,000 ही दिलासाची रक्कम नक्की नाहीये. मी सर्वप्रथम एक बाब आपल्याला सांगू इच्छितो की मला म्हणजे पूर्वनियोजित दुसऱ्या चर्चेला जायचं, त्यामुळे हे उत्तर आपल्या प्रश्नाचं देईल. आणि मी आपल्याला सांगतो की आपल्याला जर माहित असेल तर आपण मागच्या सरकारमध्ये माननीय शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2 हेक्टरच्या ठिकाणी 3 हेक्टर आणि त्याशिवाय निकषाच्या बाहेर जाऊन आपण मदत केलेली आहे. निकष इन जनरल परिस्थितीमध्ये वेगवेगळे सरकार अस्तित्वात असताना देखील तेच होते, परंतु मागच्या सरकारने निकषाचा बाहेर जाऊन मदत केली आहे आणि त्यामुळे या सर्व विषयावर लक्ष आहे. आणि जे मागच्या महायुतीच्या शासनामध्ये आपण जेव्हा जसे निकषच्या बाहेर जाऊन मदत केली होती, एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये या संदर्भामध्ये उचित निर्णय घेण्यात येईल. अपेक्षा आहे की मंत्रिमंडळ जो निर्णय घेईल तो नवलेचं जसे म्हणाल तसं निकषांचा, आणि तुम्ही पण निकषांचाच उल्लेख वारंवार करता, ते निकष बदलण्याची गरज आहे का? आणि आत्ताची जर परिस्थिती बघितली तर त्याला काही एक्सेप्शनल निकष लावण्याची गरज आहे का याचा विचार मंत्रिमंडळात व्हायला हवा. आणि मला वाटतं त्या ज्या अनुषंगाने तुम्ही सांगताय तो होईलही. तुम्हाला दुसऱ्या चर्चेत जायचं आहे, तुम्ही एवढाच वेळ आमच्या सोबत होतात याची मला कल्पना होती, म्हणूनच आधी तुम्हाला जास्त वेळ दिला. धन्यवाद जयस्वाल साहेब, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि जी प्रश्न होते आमच्या मनामध्ये
प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल. यानंतर तुकाराम मोठे सर, तुम्हाला प्रश्न असा आहे की कृषी संचालक म्हणून तुम्ही काम केलं, हे निकष बदलणं खरंच शासनासाठी इतकं कठीण असतं का की त्याच जुन्या निकषांना SDRF, NDRFच्या दुप्पट मदत देतो एवढ्यावरच चिकटून राहायचंय आता? नमस्कार. त्यामध्ये यावर्षी जे नुकसान झालेलं आहे पिकाचं, खरीप पिकाचं, ते महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि एकंदर महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यापैकी जो DPP एरिया आहे, म्हणजे आवश्यक प्रवळ क्षेत्र जे आहे ते म्हणजे मराठवाडा, ते 8 जिल्हे, सोलापूर आणि नगर, या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकाचं नुकसान झाले. आणि या त्याच्यामध्ये मेन जी पिकं आहेत ते सोयाबीन आणि कापूस हे आहेत, नंतर भाजीपाला आहे, फळ पिकं आहेत, सर्वच पिकं यामध्ये आहेत. आणि यामध्ये जे शासनाचे यामध्ये महाराष्ट्र सरकारलाच फक्त नुकसान भरपाई देऊन भागणार नाही, कारण त्याची कुवत कमी पडेल. त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा लवकर त्यांची व्हिजिट घडवून आणून त्यांनी सुद्धा मदत लवकर जर जाहीर झाली तर शेतकरी थोडे सध्या जे त्याचा जो आक्रोश आहे तो कमी होण्यास मदत होईल. आणि सध्याची आता नवले साहेबांनी बोलले आणि त्यामध्ये जी शासन जी नुकसान भरपाई देते ती किती तुटपुंजी आहे ते आकडेवारी जर पाहिले, कारण यावर्षी शासनानं हे निकष बदललेले आहेत आणि या बदलामुळं फार मोठा लॉस शेतकऱ्याचा होणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. जिरायत पिकं जे आहेत ते प्रति हेक्टर 13,600 रुपये शासन गेल्या वर्षी देत होतं आणि आता किती देणार आहे? फक्त 8,500 प्रति हेक्टर. ओके. सगळी कोरडवाहू पिकं. आणि दुसरी जी बागायती पिकं आहेत, म्हणजे भाजीपाला असेल किंवा बागायती वाटाणा असेल, सोयाबीन असेल, तर त्यासाठी 17,000 प्रति हेक्टर देत होतं गेल्या वर्षी आणि यावर्षी 27,000 देत होतं, यावर्षी फक्त 17,000 देत आहे. आणि बहुवर्षी पिकं आहेत, म्हणजे साधारणतः फळ पिकं, यासाठी गेल्या वर्षी 36,000 प्रति हेक्टर शासन मदत करत होतं, यावर्षी फक्त ते करत आहे 22,500 रुपये. आणि दुसरी अगदी महत्वाची एक गोष्ट अशी आहे, म्हणजे कमी केलेत मदतीचे आकडे सरकारनं. परंतु मॅडम लॉस कसा होतो ह्याच्यामध्ये की आता गेल्या वर्षी 3 हेक्टर पर्यंत मध्यम शेतकऱ्याला मदत मिळत होती, परंतु आता यावर्षी 2 हेक्टर पर्यंत शासन देणार आहे. त्यामुळं यामध्ये निकषामध्ये बदल होणं गरजेचं आहे. म्हणजे दुहेरी, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मोठे साहेब, म्हणजे दुहेरी बदल केलाय सरकारनं. 3 हेक्टरचा आकडा 2 हेक्टरवर आणलाय मर्यादा, आणि दुसरीकडे आधीचे जे आकडे होते ते 17,000 आणि 22,000 पर्यंत कमी केलेत, असं तुमचं म्हणणं आहे? त्याच्यामध्ये मी फक्त एक उदाहरण देतो मॅडम, कसा लॉस होतोय. समजा जिरायत पीक आहे, त्याला प्रति हेक्टरी 13,600 रुपये मिळत होते, तर त्याला 3 हेक्टर पण त्याला जर मिळाली असती मदत तर त्याला मिळत होते 40,800 रुपये. आणि ते आता निकष कसा केलाय त्यांनी, प्रति हेक्टर 8,500. आणि त्याला समजा तुम्हाला 2 हेक्टर पर्यंत मिळणार आहे, त्याला फक्त मिळणार आहे 17,000. बापरे. 40,000 कुठं आणि 17,000 कुठं? अशीच आकडेवारी तुम्ही जर बागायत पिकाची केली, बहुवर्षीय पिकाची केली, तर हे आहे ते आकडे सुद्धा फार म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. कारण बरोबर, म्हणजे हे निकषांचे प्रश्न आहेत. आपल्यासोबत कृषी मंत्री आहेत, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या चर्चेमध्ये सहभागी होतात. भरणे साहेब नमस्कार. 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 बरं, आज सकाळपासून आम्ही सगळेजण तुम्ही माध्यमांशी जो संवाद साधलात तो ऐकलाय, कारण त्याच्यामधली माहिती खूप महत्वाची होती. 70 लाख एकरांचा आकडा तुम्ही सांगितला, जेवढ्या जमिनींचं नुकसान झालेलं आहे, जेवढ्या शेतांचं नुकसान झालेलं आहे, आणि या व्यतिरिक्त सुद्धा शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्या सगळ्याचा उल्लेख तुम्ही आज दिवसभर केलात. हे सगळं बघताना आज पहिल्यांदा तुम्हाला काय वाटलं? कारण कृषी मंत्री पदाचा कार्यभार तुम्ही स्वीकारल्यापासून पहिल्यांदा शेतकऱ्यांवर आलेलं हे इतकं मोठं संकट आहे. आता हे जे संकट मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये दिसतंय, या संकटाची तीव्रता पुढच्या काही दिवसांमध्ये वाढत जाणार आहे का? कारण पाऊसही पडणार आहे आणि सध्या जे दिसतंय ते कदाचित आपल्याला वरवरचं नुकसान दिसतंय. तीव्रता तर सध्याची परिस्थिती पाहिली तर वाढत जाणारच आहे. आणि निश्चित प्रकारे हे शेतकऱ्यांवरती खूप मोठं संकट हे शेतकऱ्यांवरती आहे. सकाळी सांगितलंय आपल्याला की साधारणतः खूप मोठं नुकसान माझ्या शेतकऱ्याचं राज्यामध्ये झालेलं आहे एकंदर. आणि ह्या महिन्याचा जर विचार केला, सप्टेंबरचा जर विचार केला, तर बीड, धाराशिव, सोलापूर आणि अहिल्यानगर
आणि यवतमाळ ह्या 4-5 जिल्ह्याचं खूप मोठ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. काहींची दुधाळ जनावरं वाहून गेलेली, ती लहान जनावरं गेलेली, शेळी मेंढी वाहून गेलीत, कुक्कुटपालनाचं मोठं नुकसान झालं आहे, घराची पडझड झालेली आहे, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि शेताचं ओढ्याच्या आणि नदीच्या शेजारच्या जी जमिनीत तिथं नदीला पूर आल्यामुळं, ओढ्याला पूर आल्यामुळं ती शेतातली माती पण वाहून खूप मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की नुकसान तर झालेलं आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे की पूर्वी पाऊस आपल्याकडे पडायचा, जोरात पडायचा, सरासरी एवढा पडायचा, परंतु एकाच दिवशी वार्षिक सरासरी एवढा पाऊस एका दिवशी पडल्यामुळं कदाचित हवामान बदल किंवा काय अशा असल्या गोष्टीमुळे पाऊस एकदम जास्त एकाच दिवशी पडतोय आणि त्यामुळे हे परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतंय. पण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एवढंच मी आश्वासित करतो की शेवटी शासन आपल्याबरोबर आहे आणि शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे या राज्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही मंडळी लक्ष ठेवून आहेत. तेव्हा निश्चित प्रकारे ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि काही प्रमाणामध्ये जे मे मध्ये पाऊस झाला, मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये काही ठिकाणचा पाऊस झाला, ज्याची आकडेवारी पंचनाम्याची नुकसान भरपाईची आली, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं केलेला आहे. आणि लवकरच सगळी जेवढे जास्तीत जे नुकसान झाले ते सगळे पंचनामे करून लवकरात लवकर दीपावलीच्या पूर्वी माझ्या शेतकरी बांधवाला ही मदत आपली पोहोच केली जाईल, हे आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो. आणि त्यांना एवढं सांगतो की हे शेवटी निसर्गाचं संकट आहे. हे संकट निश्चित प्रकारे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं हे गेलं पाहिजे. शासन आपल्या पाठीमागे आहे. निश्चित प्रकारे भविष्यामध्ये काळजी करू नका, हीच माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो. भरणे साहेब, मला खूप कल्पना आहे की आता तुम्ही किती व्यस्त असणार आहात ते, कारण प्रचंड मोठ्या संख्येनं लोक तुमच्या निर्णयांकडे डोळे लावून बसलेले आहेत. जी आकडेवारी आज समोर आली आहे त्या आकडेवारीतनं हे दिसतंय की शासनानं सध्या जी मदत जाहीर केलेली आहे त्या मदतीचा आकडा आणि बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा याचं जर प्रमाण बघितलं साधारण 7-1 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडतील. आणि आता इथे तज्ज्ञ जे आहेत ते सांगतात की शासनाने जे निकष नुकतेच बदललेले आहेत त्यामुळे प्रति हेक्टरी मिळणारी मदत कमी होईल. 3 हेक्टरच्या ऐवजी ची मर्यादा ही 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणले, त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना कमी पैसे मिळतील. आता इतके जर कमी पैसे मिळणार असतील तर शेतकऱ्यांना मिळणारी ही मदत ही तुटपुंजी नाही का ठरणार आणि याचा विचार शासन करणार आहे की नाही? निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय तर शासनाने घेतलाच पाहिजे. ही जी मदत आहे ते NDRF आणि SDRFच्या मधील प्रचलित दराच्या मध्ये आपल्याला दर्शवलेली आहे. आणि ही गोष्ट खरी की 2022-23 ही मदत थोडी जादा होती, परंतु आता NDRFच्या केंद्र सरकारनेच पूर्वीचे जुने रेट वाढवल्यामुळं कोरडवाहू पिके 8,500, बागायती पिके 17,000 आणि बहुवार्षिक पिके 22,500 हेक्टरी याप्रमाणे मदत केलेली आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 18,000, खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होणाऱ्या 5,000, जास्तीत जास्त 47,000 हेक्टरपर्यंत. आणि निश्चित प्रकारे रेशीम उत्पन्न नुकसान, दुधाळ जनावरे दगावल्यास 37,500, ओढकाम करणारे जनावरे गेल्यास 32,000 रुपये, लहान जनावरे 20,000 रुपये, शेळी मेंढी बकरे किंवा इतर 4,000 रुपये. म्हणजे एकंदरच मोठी जनावरे मर्यादा 3, छोटी जनावरे मर्यादा 30, ज्याप्रमाणे 3 हेक्टरचं 2 हेक्टर केलं, हे शेवटी केंद्र सरकारचे निकष हे आपण स्वीकारलेले आहेत. पण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उद्या आता आपण सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री हे उद्या प्रत्येक ठिकाणी दौऱ्यावर त्या जिल्ह्यामध्ये जिथं नुकसान झाले त्या दौऱ्यावर जात आहेत. आणि त्यातून निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, शेतकऱ्यांची मागणी याचा विचार करून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घेतील. फक्त शेवटचा छोटासा प्रश्न, NDRFच्या पलीकडे जाऊन शासनाला या परिस्थितीमध्ये काही विशेष पॅकेज देता येणं शक्य आहे का? या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, या बाबतीमध्ये उद्या आज अजितदादा पवार साहेब आता सोलापूरच्या दौऱ्यावर गेलेले, त्यानंतर ते धाराशिव, बीड, म्हणजे आता स्वतः मुख्यमंत्री उद्या, म्हणजे सगळेच आमच्या ह्यातले मंत्रिमंडळातले सगळे सहकारी उद्या संपूर्ण राज्याच्या दौऱ्यावर सगळे सहकारी उद्या राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत.
त्यातनं लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांची मागणी, लोकांची प्रत्यक्ष लोकांचं नुकसान हे सगळे मंडळी निश्चित प्रकारे बघतील आणि या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. बरं, ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार आता आपल्या सोबत आहेत. ओमराजे, आपलं स्वागत आहे आणि हे स्वागत करताना मला फार बरं वाटतंय, कारण कालपासून तुमचे जे व्हिडिओज आम्ही समाज माध्यमांवर पाहतोय, लोकप्रतिनिधी म्हणून फक्त सूचना देण्यापेक्षाही तुम्ही प्रत्यक्ष शेतात उतरलात, पाण्यात उतरलात, लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केलीत. याच्यामुळं लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर आधार मिळाला आणि हे खरंच या परिस्थितीमध्ये गरजेचं होतं. जी परिस्थिती तुम्ही गेले 2-3 दिवस तुमच्या मतदारसंघात पाहताय, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाहताय आणि अवघ्या मराठवाड्यामध्ये पाहताय, ते बघता आत्ताची शेतकऱ्यांची पंचनामा करणं, नुकसान भरपाई करणं ही तर पहिली गरज आहेच, पण ही गरज पुढच्या आठवडाभरामध्ये जवळपास पूर्ण होईल असं सरकार सांगते. आत्ताच्या घडीला नेमकी काय गरज आहे शेतकऱ्यांची? प्रश्न तुम्हाला यासाठी आहे कारण तुम्ही गेले कित्येक तास त्या सगळ्या शेतकऱ्यांसोबत, त्या मायमाऊल्यांसोबत चालताय. मला खरं मामा बर्णे मामा आहेत का आपल्या याच्यावर शोला आहेत का आता? हा, आहेत आहेत. मला कृषी मंत्री महोदयांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे. मामा मी आणि आमदार कैलास पाटील तुम्हाला भेटलो होतो आणि आम्ही तुम्हाला विनंती केली. मामा, आपण बघितलं असेल एक्सेस रेनफॉल सगळीकडे झालाय आणि पीक विम्यामध्ये जे आपला पूर्वी ट्रिगर होता की एक्सेस रेनफॉल म्हणजे 65 mm पेक्षा जास्तीचा पाऊस झाला तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी कंपनीकडं पंचनामे करून विम्याची मागणी करता येते होती. हा निकष त्या ठिकाणी मामा राज्य सरकारनं काढलेला आहे आणि हा अतिशय दुर्दैव आहे. तो निकष काढल्यामुळे आज आमच्या शेतकऱ्याला त्या विम्याची भरपाई करण्याची मागणी करता येत नाही. तर मामा, मी आपल्याला विनंती केली की तो निकष परत तुम्ही त्या ठिकाणी घाला आणि तो, कारण मिळणारा विमा हा भरीव स्वरूपाचा आहे. तर मला तुमच्याकडनं एवढंच उत्तर अपेक्षित आहे की मामा, तो निकष तुम्ही परत त्याच्यात घालणार आहेत का आणि त्या निकषाच्या आधारे शेतकऱ्याचे पंचनामे विमा कंपनी करणार आहे का आणि त्या पंचनाम्याच्या आधारे विमा कंपनी शेतकऱ्याला विमा देणार आहे का? भरणे सर, विम्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की आता सगळेच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे अतिवृष्टी भागामध्ये दौऱ्यावर आहेत. तर निश्चित प्रकारे मागणी किंवा आता सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील, योग्य तो विचार करतील. आणि मामा, दुसरा प्रश्न मामा, सांगलीला मिरजला ज्यावेळेस महापूर आला तेव्हा तुम्ही एनडीआरएफच्या निकषाच्या चौपटीनं मदत केली मामा. मागच्या वेळेस इलेक्शनच्या पूर्वी आपल्या सरकारनं एका हेक्टरला 13,600 रुपये आणि 3 हेक्टरची मर्यादा म्हणजे एका शेतकऱ्याला 40,800 रुपये इतकी मदत केली मामा. मग ती मदत 13,600 वरनं 8,500 आज कमी का केली मामा? निवडणुकीच्या आधी 40,800 आणि निवडणूक झाल्याच्या नंतर नुकसान झालेलं असताना फक्त 17,500 म्हणजे 8,500, 8 दोन्ही 16, 16,500, 17,000 ही मदत कशी मामा? माझी विनंती आहे मामा की तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी जशी भरीव मदत केली होती आणि मिरज आणि सांगलीमध्ये जशी भरीव मदत केली होती एनडीआरएफच्या निकषाच्या चौपटीनं, तशाच पद्धतीनं तुम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत करणार आहेत का मामा? भयंकर नुकसान आहे. तुम्ही आता उद्या तुमचे मंत्री महोदय येणार आहेत मामा. अक्षरशः 10 दिवसात मिळणारं सोयाबीन पोत्याचं नव्हतं झालंय, जमीन खरडून गेली, विहीर भरलेले मामा आणि जे घर होतं त्या शेतकऱ्याचं, अक्षरशः शेतकऱ्याची लेकरं त्याच्या आईला विचारत होते की आई, आमचं दप्तर कुठं आहे? काय उत्तर द्यावं त्याच्या शेतकऱ्याच्या बायकोनं त्या पोरांना? भयानक परिस्थिती आहे मामा. मामा, मी विरोधक म्हणून किंवा तुम्ही सत्ताधारी म्हणून मी मागणी करतो, अशातला भाग नाही मामा. जर राज्य सरकारला शेतकऱ्याला जगण्यासाठी मदत करण्यासाठी कर्ज घ्यायची वेळ आली तर सरकारनं कर्ज घ्यावं मामा. पण त्या ठिकाणी असा अन्याय, सांगली मिरजच्या बाबतीत महापुरामध्ये जो निकष लावला होता, तुम्ही ज्या पद्धतीनं 13,600 मदत केली होती निवडणुकीच्या पूर्वी, तशी मदत ह्या शेतकऱ्याला करणार आहेत का? आपल्याला माहिती आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकारची भूमिका, शेवटी सरकार शेतकऱ्यांच्या जे काही हिताचं आहे किंवा शेतकऱ्यांसाठी आता जे मंत्री महोदय उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळेच दौरे करणार आहेत, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे हिताचा असेल तो योग्य तो निर्णय राज्य सरकार निश्चित घेईल. आणि मामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी वचन दिलं होतं कर्जमुक्तीचं. त्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळी योग्य पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. मामा, ह्याच्यापेक्षा कुठली योग्य वेळ असू शकते शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायची? मग आपण जी वचन शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं, 100% शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याला कधी गारपीट होते, कधी दुष्काळ पडतोय. ऐकून घ्या ना
लोकांनी विश्वास ठेवला, तुम्हाला मतं टाकले, तुमचं बंपर मेजॉरिटी आली. मामा, तुम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार आहेत का? नाही, 100% या बाबतीमध्ये तुमची भावना की म्हणण्यापेक्षा खरंच आज राज्यातला सगळा शेतकरी हा अडचणीत आहे आणि या अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करणं शेवटी राज्य सरकार म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जो कर्जमाफीचा आपण जो विषय काढला, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. पण बर्वे साहेब, त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यावरचं उत्तर मला वाटते ओमराजे सर आपल्याला पुन्हा एकदा मागितलं पाहिजे की जर निकषच बदलले गेले असतील आणि त्या बदललेल्या निकषांमुळे जर नुकसान भरपाईच कमी मिळणार असेल तर आता जरी तुम्ही निकष बदलले तरी रेट्रोस्पेक्टिव्हली ते देता येणार आहेत का? पूर्वलक्षी प्रभावाने द्यावे लागतील तेवढा विचार सरकार करणार आहे का? कारण शेतकऱ्यांचा जीव तडफडेल. जिथे 40,000 मिळू शकणार होते तिथे जर फक्त 17,000 मिळणार असतील तर आज हजारोनी लाखोनी गमावलेल्या त्या शेतकऱ्याचा जीव तडफडणार आहे ना की मला मिळालं असतं ते यांच्या निकषांमुळे गेलं. आत्ताचे जे निकष आहेत ते NDRFचे तुम्हाला माहिती आहे की केंद्राचे हे निकष आहेत. पूर्वी केंद्राचेच जो दर होता एकरी हेक्टरी तो कमी होता आणि पाठीमागे त्यांनी हा दर वाढवला. कोरडवाहूला 8,500 रुपये हेक्टरी, बागायती पिकाला 17,000 रुपये हेक्टरी आणि बहुवार्षिक पिके आहेत त्यांना 22,500 रुपये हेक्टरी. हा केंद्राने दर वाढवल्यामुळे राज्य सरकारने, राजे म्हणतात ती गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस कोल्हापूरला, सांगलीला ज्यावेळेस झालं त्यावेळेस राज्य सरकारने हा दर वाढवला होता. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी एवढंच आपल्याला सांगतो की आता हे सगळे मंत्री दौरा करतायत, निश्चित प्रकारे या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून शेतकऱ्यांचं हित पाहून योग्य तो निर्णय घेतील. बरं, आता ओमराजे शेवटचा प्रश्न हा बोला. मामा, तुम्ही ग्राउंडवरचे कृषी मंत्री म्हणून आम्ही तुमच्याकडे फार अपेक्षेनं आणि आशेनं बघतोय मामा. कारण तुम्ही जनसामान्यात राहता, जनसामान्याच्या भावना तुम्हाला माहिती आहेत, शेतकऱ्याची व्यथा तुम्हाला माहिती आहे. मामा, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत आम्हाला. आता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना कसं पाठवायचंय ते तुम्ही बघा मामा. पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला मिरज, सांगली पद्धतीनंच मदत झाली पाहिजे. पीक विम्याचा जो निकष त्या ठिकाणी हटवला एक्सेस रेनफॉलचा तो इन्क्लूड झालाच पाहिजे मामा. आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे मामा. ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही स्वतः भांडून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे कृषी मंत्री म्हणून करून घ्या मामा. आम्ही जाहीर तुमचं अभिनंदन करू मामा. आणि महाराष्ट्रातला तमाम शेतकरी आयुष्यभर तुम्हाला डोक्यावर घेईल मामा. हे काम करा मामा, तुम्ही काही करून करा मामा. भले राज्य सरकारला कर्ज घ्यायची वेळ आली तरी घ्या. तुमची खासदार साहेब मी नोंद घेतली. तिन्ही मागण्यांवर विचार होणार का? कारण तीनही महत्वाच्या मागण्या आहेत आणि फक्त ओमराजे निंबाळकर मागतायत म्हणून नाही. आज जेवढ्या शेतकऱ्यांचे सगळे प्रतिनिधी बोलले, माध्यमांचे प्रतिनिधी बोलत होते, शेतकऱ्यांच्या पण याच मागण्या आहेत. आणि हे सगळ्यात महत्वाचा त्यातला प्रश्न राहिलेला आहे भरणे साहेब, हे मिळणार कधी? कारण तुम्ही आता सांगितलं की मे महिन्यात, जून महिन्यात, जुलै महिन्याचे जे पंचनामे झालेले आहेत त्याचेही पैसे देतो. जर त्याचेच पैसे अजून दिले गेले नसतील तर आज झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे मिळायला पण 2-3 महिने लागणार का? नाही, 2-3 महिने लागणार नाहीत. ज्या पिकाचं नुकसान पंचनामे झालेले त्या पिकाच्या नुकसान भरपाईचे पैसे हे दिवाळीच्या अगोदर सगळ्यांचे दिले जातील. आणि आता झालेल्या नुकसानाचे आता झालेल्या नुकसानाचंच की आता पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे. एकदा ते पंचनाम्याचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर निश्चित प्रकारे तुम्हाला लवकरात लवकर दिले जातील. विशेषतः आपल्या सगळ्यांना माहिती सगळ्यात जास्त नांदेड जिल्ह्यात झालेलं आहे आणि नांदेड जिल्ह्याचे पंचनामे बऱ्यापैकी ते पूर्ण झाले. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला आपण रक्कम पण तिकडे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची वर्ग केलेली आहे. आणि ह्या महिन्याचा जर आपण सप्टेंबरचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त नुकसान झाले ते बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आणि यवतमाळ. त्यामुळे इथले पंचनामे करण्यासुद्धा काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आमची महसूलची यंत्रणा असेल, आमच्या कृषीची यंत्रणा असेल, ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारी जाऊन आपण ते पंचनामे करतात. अजूनही काय जणांचे राहिले असतील ते सगळे शेती पिकाचे पंचनामे केले जातील आणि ही सगळ्याची मदत दिवाळीच्या पूर्वी दिली जाईल. पण ते 2,215 कोटी रुपये कसे पुरणार मामा? 2,215 हे आतापर्यंत झालेलं दिलं आपण. पुढच्या मागच्या आता जे पंचनामे किंवा जे काय काम अपुरं आहे, जो आपल्याकडे अजून अहवाल आलेला नाही, ते सगळे पैसे 1 रुपया आपण ठेवणार नाही. बरं, अजित नवलेजी अगदी थोडक्यात विचारा तुमचा प्रश्न प्लीज. हे बरोबर आहे, परंतु तुमचा शासन आदेश म्हणतो की एकदा एका शेतकऱ्याला मदत केली त्या हंगामात की परत त्या शेतकऱ्याला परत मदत करता येणार नाही.
आणि तुमची आकडेवारी एकूण शेतकरी भागिले दिलेली रक्कम केली तर ती 7,000 होते. म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना तुम्ही दिवाळीपूर्वी 7,000 रुपये देणार त्याला तुमची इच्छा असली तरी शासन आदेश बदलल्याशिवाय तुम्हाला परत रक्कम देता येणार नाही. त्यामुळे बर्णे साहेब, हे बघा, तुम्ही पण जरा अभ्यासू आहात आणि आमचे पण 25 वर्ष शेतीत गेलेली आहे. त्यामुळे हे जरा आश्वासन देणं, दौरे करणं हे काही आता पटण्याजोगं नाही. तुम्ही निकष बदला. मंत्रिमंडळाची बैठक आज झाली, त्यात निर्णय घ्यायला पाहिजे होता. दौऱ्यावर आणि शेतकऱ्याच्या बांधावर निर्णय होत नाही. तुमच्या मंत्रिमंडळात तुम्ही निर्णय का केला नाही हा जाब मला विचारायचा आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला. मला गोड गोड बोलता येत नाही ओमराजे निंबाळकरांसारखं. मला निक्षून सांगावं लागेल की तुम्ही हे जर केलं नाही तर चौकात अडवावं लागेल शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्हाला आणि हा निर्णय बदलावा लागेल तुम्हाला. तो बदलला नाही तर अंगावर येतील लोक आणि ते घेण्यासाठी आम्हाला भाग पाडू नका हे मला सांगावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, देतील ना बर्णे मामा, उत्तर देतील त्याचं. नवले साहेब आम्ही पण शेतकऱ्याचीच मुलं आहेत. शेवटी शेतकऱ्यांचं हित हेच आमचं सगळ्यांचं हित आहे आणि शासन, महाराष्ट्र शासन, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांना पण शेतकऱ्यांची काळजी आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या वर्षी ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचं 1 एकराचं सुद्धा पैसे राहणार नाही, 1 रुपया पण राहणार नाही. सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील. त्यामध्ये आपण म्हणाल निकष बदलायचा विषय असेल, कुठला विषय असेल, त्यामध्ये जे काय शेतकऱ्यांसाठी करता येईल त्यासाठी ते राज्य सरकार करेल आणि माझ्या शेतकरी बांधवांचे सगळे पैसे दिले जातील ते दिवाळीपूर्वी. संदीप भुजबळ, थोडक्यात विचारा फक्त. महाराष्ट्रात पण मामाच आहेत कृषी मंत्री आणि दिल्लीत पण मामाच आहेत. शेतकऱ्यांना तुम्ही खऱ्या अर्थानं भाच्यासारखं समजून मोठी मदत द्या. शेतीकडे जे आलेलं नुकसान आहे, नुकसानीचं प्रमाण यावर्षी प्रचंड आहे. त्याच्यासाठी तुम्ही ती दीर्घकालीन काही उपाययोजना करणार आहात का की नेहमीचीच विम्याची मलमपट्टी राहणार आहे? आणि दुसरा एक मोठा महत्वाचा मुद्दा आहे. आता दिल्लीचं सरकार उदार झालंय, सगळीकडे सेल लागलेत, बचतीचा महोत्सव सुरू आहे. दिल्लीत जावा ना, दिल्लीतनं जाऊन पैसे आणा. एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. एवढ्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातल्या पैसे येत आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी आणि शेतकऱ्यांच्या या आधीचे शेतकरी आत्महत्यांचे प्रॉब्लेम असतील त्याला आता हे एक नवीन संकट हवामान बदलाचं झालंय. पुढच्या 20-30 वर्षांमधले शेती आपली कशी असली पाहिजे, त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय बदल केले पाहिजेत, याच्यासाठी काही दीर्घकालीन धोरण आखणार आहे की फक्त हे नेहमीच चालत राहणार आहे? बरं, दिल्लीकडनं मदतीची अपेक्षा भरणे मामा करायची की नाही करायची? आता आपण ज्या सूचना मांडल्या त्याची निश्चित प्रकारे भुजबळ साहेबांनी ज्या सूचना मांडल्या त्याची नोंद घेऊन निश्चित प्रकारे केंद्र सरकारचा निधी आपल्या राज्याच्या शेतकऱ्यांसाठी कसा आणता येईल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण प्रयत्न करू. बर, बालाजी गीते, तुम्हाला मगापासून संधी देता आली नाही, तुमचं म्हणणं? मॅडम, मी आपणास सांगू इच्छितो की मागच्या 30 वर्षापासून आमचा जो धाराशिव जिल्हा आहे त्याच्यामध्ये मुख्य जी पिकं होती ती लॉसेस मध्ये गेल्यामुळं आम्ही शेतकऱ्यांनी मागच्या 10-12 वर्षापासून दूध व्यवसायामध्ये पदार्पण केलं होतं आणि आज आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8 लाख लिटर आम्ही दूध तयार केलेलं आहे. तर ही जी शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायामध्ये जाऊन नियमित उत्पन्न आपल्याला मिळावा म्हणून एक नवीन उपाय पूरक व्यवसायाचा निवडला होता. परंतु हे क्लायमेट चेंजचा विषय तो आज नाही आहे मॅडम. तो जवळजवळ उन्हाळ्यामध्ये ही स्ट्रेसमुळे बऱ्याचशा बफेलोज आमच्या 50-60 हजार कटईला गेल्या. त्यावेळेस पासून आम्ही हा प्रश्न मांडतोय की क्लायमेट चेंजमुळे डेअरी व्यवसायावर प्रचंड मोठा परिणाम होतोय, क्वालिटी आणि क्वांटिटीवर परिणाम होतोय, शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये परिणाम होतोय, 9 महिन्याची म्हैस आज 6 महिन्यावर येत आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही अगोदरपासूनच याच्यावर तोडगा काढतोय आणि शासनाला पण सूचना करतोय. परंतु याच्यामध्ये काही फारसं लक्ष कुणी दिलं असं वाटत नाही. आता ह्या गोष्टीचा विचार केला तर आमचं एक शेळगाव म्हणून गाव आहे मॅडम, तर तिथं 4ही रस्त्याला पाणी आहे आणि अक्षरशः शेतकऱ्यांना शेतीतलं म्हणजे त्यांच्या शेतातलं आणि म्हणजे गोठ्यावरचं दूध डेअरीला पण घालता येणार आणि आम्हाला तिकडे कुठली गाडी किंवा कुठलं टँकर सुद्धा पाठवता येणार इतकी परिस्थिती बिकट आहे. आणि अशाच परिस्थिती गोठ्यांमध्ये बांधलेली जनावरं मेली आहेत आणि ते दृश्य बघवत नाहीये. म्हणजे जे काही शेतकरी रडतात आपल्याला कल्पना करू शकतो दारातला जिवंत जीव जर गेला तर काय त्या शेतकऱ्याला यातना होत असतील. पण आता यातला मुद्दा आर्थिक सुद्धा आहे. एकेका जनावराची किंमत लाखभराच्या रुपयापेक्षा खाली नसते. जे नुकसान भरपाईचा आकडा मिळतोय तो पुरेसा आहे का शेतकऱ्यांना?
नाही नाही, आता कसं आहे बघा मॅडम, आपण आमच्याकडच्या ज्या गायी त्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेमिनेशन करून नवीन टेक्निक करून तो आज 30 लिटर आणले आहेत. म्हणजे एक एक गाय आमची 1 लाखाच्या पुढे जाते. आम्ही कालवड जर काय काढली तर जवळजवळ 2.5 ते 3 लाखाला चालली आज. म्हणजे आमच्या गायीची व्हॅल्यू हे आता 37,000 किंवा 40,000 राहिलेली नाही. आणि आज त्याचं दूध, त्याची गाय मिल्यानंतर त्याचं पुढच्या 6 महिने त्याचं दूध थांबणार आहे, त्याचं उत्पन्न थांबणार आहे. म्हणजे किमान 1 ते 1.5 लाख रुपये एका गायी मागे देणं बंधनकारक आहे. आणि बघा, नैसर्गिक ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस सरकार हा मायबाप म्हणून तिथं उभा राहिलाच पाहिजे, हे त्याचं कर्तव्यच आहे. आणि हे तातडीनं मदत आज नाही तर 8 ते 10 दिवसामध्ये लगेच दिली पाहिजे. आणि दुसरं, जनावरांचा विमा हाही एक आम्ही अनेक वर्षापासून मागणी करतोय. कुठल्याच सरकारचं तिकडे लक्ष जात नाही आणि विमा कंपन्याला टाळतात जाणून बुजून. परंतु दोन खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. मला वाटतं कृषी मंत्र्यांना आपण ते विचारले पाहिजे दोन्ही मुद्दे. भरणे साहेब, जर एकेका जनावराची किंमत, म्हणजे आता त्यांनी सांगितलेलं विशेष जनावर असेल तर त्याची किंमत लाखभराच्या वरती जाते, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या शेतात बांधलेल्या म्हशींची किंमत, जर्सी गायींची किंमत लाखभराच्या खाली नाहीये नवीन जनावर घ्यायला गेलं तर. अशा जनावराला जर 20 आणि 30,000 रुपये शासन देणार असेल तर त्या शेतकऱ्यांनी कसं उभं राहावं? ताई, शेवटी मगाशी गीते साहेबांनी मुद्दा मांडला, बरोबर आहे की जनावरांची किंमत ही गायीची किंमत 1 लाखाच्या पुढं 1.5 लाखापर्यंत होते. शेवटी शासनाचे जे नियम आहेत NDRFचे, साधारणतः जे दुधाळ जनावरे लाच आपण मगाशी म्हणलं 37,500 रुपयाची मदत, 100% मदत ही कमी आहे. परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये कुठंतरी माझ्या शेतकऱ्यांचा जो पूरक व्यवसाय आहे, दुधाचा व्यवसाय आहे, त्याला काय ना काय थोडीफार मदत झाली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आणि गीते साहेबांनी जे काय सूचना मांडल्या त्याची निश्चित प्रकारे मी नोंद घेतलेली आहे. बरोबर आहे, कारण पक्की मदत जर द्यायची असेल तर त्यांनी दुसरा पण मुद्दा सांगितला, विम्याचा विचार केला गेला पाहिजे. तो दुर्दैवानं आपल्याकडे होत नाहीये. आता या सगळ्याचं खापर जे फोडलं जातं ते कायम हवामानावर फोडलं जातं की बदलत्या हवामानामुळे होतंय. रामचंद्र साबळेजी, मला सांगा की फक्त हवामानावर हे खापर फोडता येणार आहे का? हे आता हवामान बदल आणि शेती व्यवस्थापन या विषयावरती मी अनेक वर्ष औरंगाबाद पासून नाशिक आणि सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना जागृती करण्याच्या दृष्टीनं व्याख्यानं दिलेली आहे. आणि हवामान हा घटक हा फार वेगाने बदलतोय. या वर्षाचं हवामान हे अत्यंत वेगळं हवामान आहे. त्याला कारण असं आहे की प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान 15 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलंय. तिथले हवेचे दाब वाढत आहेत आणि संपूर्ण जे वारे आहेत हिंदी महासागरावरचे आणि बंगालच्या उपसागरावरचे ते भारताच्या दिशेने येत आहेत. म्हणून आजपर्यंत आपण जे पाहिलं ते पंजाबचंही नुकसान झालं, उत्तराखंडमध्ये नुकसान झालं, महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झालं. आता ही जी परिस्थिती आहे ही हवामान बदलाचीच आहे. याशिवाय कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय, तापमान वाढतंय, या सर्व गोष्टी आणि वृक्षतोड मोठ्या प्रमाणात जगभर झालेली आहे. 55 दशलक्ष हेक्टर जंगल आशिया खंडात तोडलं गेलं, 65 दशलक्ष हेक्टर जंगल आफ्रिका खंडात तोडलंय, 85 दशलक्ष हेक्टर जंगल हे लॅटिन अमेरिकेमध्ये तोडलंय. दरवर्षी 10 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं जातंय. हे संकट यावर्षी त्यांनी आपल्याला चित्र दाखवलं आणि ही अशा प्रकारची परिस्थिती भविष्य काळात देखील येऊ शकणार आहे. म्हणून कायमस्वरूपी याला पर्याय काढले पाहिजे. हा आकडेवारी काय विरोधाभासी आहे. म्हणजे आपण लाखो एकर शेतीचं नुकसान झालंय त्याच्याबद्दल आपण डोळ्यात पाणी आणतो, येणारच आहे कारण आपली लाखो भावंड त्याच्यावर अवलंबून आहेत. पण जर लाखो हेक्टर शेतजमिनीचं लाखो एकर शेतजमिनीचं नुकसानाचा विचार करताना लाखो हेक्टर जंगल तोडीचा विचार जर करणार नसू तर आजचे जे एकराचे आकडे आहेत ते काही करोडोंमध्ये जायला वेळ लागणार नाही आणि ते नुकसान फार मोठं आहे. नुकसान भरपाई आज प्रत्येक शेतकऱ्याला हवी आहे, ते देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. ती जास्तीत जास्त देण्यात यावी यासाठी विरोधी पक्षातले नेते भांडतात. सगळे आपापल्या जागी बरोबर आहेत आणि कदाचित आठवडाभरानंतर दिवाळीपर्यंत ही मदत पोहोचली तर शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळेलही, पण ते शेवटचं उत्तर नसेल हे इथे असलेल्या प्रत्येक तज्ञांना माहिती आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. 70 लाख एकरावरचा शेतकरी आज टाहो फोडतोय आणि अपेक्षा करतोय की आपल्याला काहीतरी मदत मिळावी. आकड्यांचा विचार केला तर ते आकडे पुरेसे नाहीयेत. सरकारही सांगतंय की जेवढेच्या तेवढे आकडे देता येणं कदाचित शक्यही नसेल, पण जे काही शेतकऱ्याला द्यायचंय ते लवकरात लवकर देऊन त्याच्या सोबत उभं राहणं ही आज काळाची गरज आहे. कारण ते झालं नाही तर शेतकऱ्याचं फक्त आजचं नुकसान होणार नाहीये,
त्याच्या पोराबाळांचं उद्याचं होणारं नुकसान हे प्रचंड मोठं असेल. त्या सगळ्यांची शिक्षणं वाचवायची असतील, त्या सगळ्यांची पुढची आयुष्य आपल्याला पुढे व्यवस्थित सुरळीत न्यायची असतील तर आजची मदत लवकर देणं, प्रामाणिकपणे देणं हे सरकारचं काम आहे. आणि मला वाटतं भरणे मामांनी ते आश्वासन दिलंय आणि तुमचं सरकार ते लवकर करेल. प्रामाणिकपणे सगळ्या शेतकऱ्यांना ती मदत लवकर पोहोचेल एवढी अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.